अरे वा, छान झालाय की चहा. खरंच छान झालाय चहा. हो. माझी मुलगी वाईट नाही हो, थोडीशी तापट आहे, पण तुम्ही समजून घ्या ना तिला. तुम्ही समजून नाही घेतलं तर कोण घेणार? अगं घेतलं ना समजून, घेऊन चाललेत ना तिला घरी. आणखी काय पाहिजे? अंशुमन, सुष्मिता, प्रतीक्षाला सांगा की बाळाला घेऊन या आणि अर्पिताची बॅग पण गाडीमध्ये ठेवा. चला दादा, निघू आम्ही. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आभार मानायची काहीच गरज नाही हो. फक्त सुखाने संसार करा एवढंच म्हणायचं आम्हाला. हो. चल अर्पिता. बाप रे बाप, मंदाताई तुमची सून आहे की तोप आहे? जरा सुद्धा जिभेवर ताळा नाही तिच्या. नाही नाही तसं काही नाही हो. जरा तापट आहे, तापट, बाकी काही नाही. आधी ना एक काम कर ना बाळा, सांग त्यांची माफी माग, बस सॉरी बोलून टाक. मी का माफी मागू? मी का माफी मागू? यांनी माफी मागितली पाहिजे आपली. आपल्या फॅमिली मॅटर्सवर कमेंट केल्याबद्दल. राहू द्या मंदाताई, इथून पुढे स्वतःला जपा. ही असली सून असेल ना तर काही खरं नाही हो तुमचं. आम्ही येतो आता. एवढा अपमान झाल्यावर कशाला थांबायचं इथे? हा मग जा ना. चला ग. अहो ऐका हो, थांबा ताई, असं नाही करायचं. अहो आपलंच घर आहे ना हे, चिठ्ठ्या पाडायचे अजून. राहू द्या, बघू मीटिंग करू दुसरीकडे आम्ही. तेव्हा हे ना हे बरोबर नाही केलं. माझ्या मैत्रिणींचा अपमान केला तुम्ही. काय हे बाजू राहतो, झालं तुझं समाधान झालं? घे वरचे श्वास घे, खाली सोड. हे दरवेळी चार चौघांमध्ये अपमान करायची तुला सवयच झाली आहे. आज पण नाक कापलं सुद्धा माझं सगळ्यांच्या समोर. तुम्ही अजूनही मलाच ब्लेम करताय? त्या बायका कशा बोलत होत्या ते नाही दिसलं तुम्हाला? तुला काय करायचंय? तू कशाला मध्ये मध्ये नाक खूप असतेस? मंदाकिनीची सून अशीच वागते, तशीच वागते, आणि त्यामध्ये अजून तू त्यांना चर्चेला विषय दे. आता सगळ्या सोसायटीमध्ये होणार बघ, सगळे बोलणार. अधिराची बहीण अर्पिता सासूचा छळ करते, तिला मारते, तिचा हो पिरगळते. बघ. बस कर मंदा, बस कर. आधीला त्याच्या बहिणीसारखी मुळीच नाही, आणि आता जे काही झालंय ना त्याला देखील तूच कारणीभूत आहेस. कशी काय गरज होती का तुला घरामध्ये बायका असताना हा विषय काढायची? इथे तू ओढावून घेतलंयस हे सगळं, कारण तुला तुझ्या तोंडावर ताबाच ठेवता येत नाही. बोला 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 तुम्ही बोला, अजून बोला, अजून बोला, अजून बोला. सगळं खपरनं माझ्यावरच फोडा तुम्ही. तुम्हाला सवयच झालेली आहे सगळं बोलायची. पण तुम्हाला मी एक सांगून ठेवते, हा, आता मी ना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणार नाही म्हणजे नाही. उद्या ही काय पण करेल, काय सांगू शकतो आपण. पण तू माझ्याबरोबर जर का अशी वागलीस ना, लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे, खपून घेणार नाही मी. हा सांगून ठेवते आधीच. बघा मग मी पण काय हे नाहीये, बरोबर करीन. हा येतो दादा. बरं आहे बस. समर, मी पण जरा बाहेरपर्यंत सोडून येते त्यांना. काय अप्पीला जरा चार शहाणपणाचे शब्द सांगून येते. आलेच. पिंट्या, अरे जरा सुद्धा वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही रे. म्हणजे अगदी बरोबर केलंस तू. फ्रेश होऊन जा. अर्पिता सासरी गेली ते खूप बरं झालं ग. ती जर इथे राहिली असती ना तर तुला आणि पिंट्याला ना तिने शांतपणे संसार करूच दिला नसता ग. एका गोष्टीची खात्री बाळगायची, जग इकडचं तिकडे झालं ना तरी मी आणि राजवाडे आम्ही कायम सॉलिड टीम असू. आमच्या दोघांमध्ये कोणीच कधीच नाही येऊ शकणार. अधिरा, अगं शांत हो अधिरा. काय काय करतेस?
अधिरा ऐक ना प्लीज चिडू नकोस अधिरा तू चिडू नकोस ना चिडू नको तर काय करू? बघितलंस ना कसं बोलले आई, बघितलंस ना तू? हो मी बघितलं पण ऐक ना बेबी तू शांत हो ना मी तुला कित्येकदा सांगितलंय तू आईचं बोलणं ना सरळ इग्नोर करत जा नको सिरियसली घेत जाऊस इग्नोरच करत असते रो, मी रोज इग्नोर करत असते, पण त्याला काहीतरी लिमिट आहे ना, आणि त्या रोज लिमिट क्रॉस करतात. किती शांत राहायचं मी? हा, काहीतरी लिमिट आहे ना त्याला. मी काय सेंट नाहीये ओके की त्या काही करतील आणि मी हसत सगळं त्यांच्या गोष्टी इग्नोर करेन. आय एम नॉट अ सेंट, मलाही वाईट वाटतं. सो मला इग्नोर कर असं सांगण्यापेक्षा आईंना जाऊन सांग नीट बोला म्हणून. ओके फाईन मी बोलेन पण सध्या ना आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो खरंच सॉरी. तू का सॉरी बोलतोस? त्या कधी बोलणार? अरे हे बघ रो, मी माझ्या लेवलला सगळं करते, पण आता बघितलंस ना लास्ट मोमेंटला त्यांनी त्या बायकांचं डिक्लेअर केलं तरी आपण थांबलो. मी त्यांच्या फॅन्टसी मधली आदर्श सून नाहीये आणि मला व्हायचंही नाहीये, पण म्हणून काय मी कम्प्लिटली वाईट झाले का? हा सांग ना. का धीरा मला सांग कोण वाईट म्हणतंय तुला? कोणीच वाईट वगैरे म्हणत नाही. त्या म्हणतात ना, त्या मला वाईटच म्हणतात रोज. मी किती वाईट सून आहे असंच म्हणतात त्या वेगवेगळ्या प्रकारे. धीरा लिसन आय नो. आणि त्याच्यावर त्या बिल्डिंग मधल्या बायका, गॉड आय जस्ट एट देम. आणि त्यांना चहा आणि भजी खायला घालायला माझा जन्म झालेला नाहीये रो. आणि हे कुकिंग अँड ऑल हे एक आवड म्हणून करणं एक वेगळी गोष्ट आहे. होय बघा धीरा आय नो अँड आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे कुठे बाहेर जरी जायचं झालं तरी ह्यांची परमिशन घ्यायची आपण. कुठलंही इम्पॉर्टंट काम असेल तरी ह्यांची परमिशन घ्यायची का? एवढं साधं फ्रीडम नाहीये का या घरात? हे काय जेल आहे का? आईनी बस म्हणलं की बसायचं, आईनी उठ म्हणलं की उठायचं. रोबोट सारखं वाटायला लागलंय मला रो इथे. मला माझा काही सेन्स उरलेला नाहीये. ऐक ना बेबी तू प्लीज शांत हो. आणि सगळ्यात जास्त वाईट काय माहितीये का? या सगळ्याचा माझ्या लाईफवर, माझ्या कामावर, माझ्या मेंटल पीस वरती नेगेटिव्ह परिणाम होतोय. आणि आय हेट दिस. ओके, आय हेट दिस. ओह गॉड. हे घ्या काढा घ्या. नाही नको. अहो खरंच घ्या तुम्हाला थोडं बरं वाटेल. नाही माझी इच्छा नाहीये. हरकत नाही आत्ता घेऊ नका थोड्या वेळाने घ्या. राजवाडे उद्याची काही तयारी करायची आहे? नाही म्हणजे तुम्हाला शर्ट वगैरे जर का इस्त्री करून हवा असेल तर मी करून ठेवते. नको. छान गाणी ऐकूया का आपण? शांतता हवी मला. बरं मग मी पण नको बोलू का?